आलं? तिथेच राईट क्लिक करा की VS कोडलाच. ठीक आहे. आले. हे फुल स्टॅक विथ डॉकर. ठीक आहे. त्याच्या आतमध्ये आपला फ्रंट एंड, बॅक एंड आणि डॉकर कंपोजची फाईल. सो काय केलं, पहिल्यांदा तुम्ही वेब एपीआयज बनवल्या, बरोबर की नाही? हो. वेब एपीआयज बनवल्या. त्या एपीआयज मध्ये तुम्ही एक आफ्टर क्रिएटिंग एपीआयज युअर डॉकर फाईल गेट यू क्रिएटेड अ डॉकर फाईल, करेक्ट? सो शो दॅट डॉकर फाईल इन VS कोड. In a VS Code. डॉकर फाईल. It is in the parallel of SLN, है ना? ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्ही डॉकर फाईल बनवली. ही डॉकर फाईल आहे ज्याच्यामध्ये तुम्ही पॅकेज रिस्टोर या सगळ्या गोष्टी केल्या, बरोबर? त्याच्यानंतर काय केलं, यू क्रिएटेड फ्रंट एंड. जस्ट एक्सपांड फ्रंट एंड, मिनिमाइज द API part. Okay, now in the front end you were created Angular application where you consume the API, no? You consumed it, no? Show that code. API consume code. ही सर्व्हिस API कॉल आहे माझा and APS मध्ये मी कॉल केलेले. ह्या दोन APIs गेट प्रोसेस जे सगळे प्रोसेस घेऊन येते माझे आणि गेट बाय IDA. And after your Docker file. डॉकर फाईल. ही डॉकर फाईल. See. So याच्यामध्ये कमांड ऑब्वियसली तुमची npm install होईल on a package JSON. So because of that your packages will get installed. Node module folder will be created, है ना? And after running npm run build command, your project will be compiled and it will create a build of your project. Right. Fine. Okay. सो याच्यानंतर काय होईल, तो ब्राउझर फोल्डर मध्ये ठेवला जाईल, है ना? कॉपी होईल ना ब्राउझर. ठीक आहे. आता ह्या दोन फाईल्स बनल्या, त्याच्या बेसिसवर मग तुम्ही काय बनवलं, तुमचं डॉकर कंपोज फाईल. सो मिनिमाइज फ्रंट एंड फोल्डर अँड नाव सी डॉकर कंपोज. डॉकर कंपोज मध्ये काय होईल, आधी तुमचा SQL सर्व्हर ऍड होईल, है ना? SQL सर्व्हर ऍड झाल्यानंतर त्याचे जे काही इमेज नेम बनेल किंवा कंटेनर नेम बनेल ते तुमच्या API ला पास होईल. आणि API बनल्यानंतर मग ते काय होईल तुमचं, तसंच सिमिलरली तुम्ही एक अँग्युलरचं पण ऍप्लिकेशन बनवणार जिथे तुम्ही API ला पास करणार. सो नीट जर बघितलं, लाईन नंबर 16 डिपेंड्स ऑन SQL सर्व्हर. सिमिलरली लाईन नंबर 29 डिपेंड्स ऑन युअर API प्रोजेक्ट. SQL सर्व्हर इज नॉट डिपेंड ऑन एनी ऑफ द ऍप्लिकेशन. सो त्याला डिपेंड्स ऑन ची गरज नाही, बरोबर? बट SQL सर्व्हर ला आपण यूज करणार आहे इनसाइड API. सो वी हॅव टू राईट डिपेंड्स ऑन SQL सर्व्हर. जे वरती लिहिलंय लाईन नंबर 2 ला जे नेम दिले तेच सेम नेम लाईन नंबर 17 ला पाहिजे. सिमिलरली लाईन नंबर 11 ला जे नेम दिलंय जे तेच सेम तुमच्या लाईन नंबर 30 ला पाहिजे. समजा ह्या अँग्युलरला अजून कुठल्या दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये केलं असेल तर ते परत ऍड होईल. ठीक आहे. किंवा समजा तुमच्याकडे 2 APIs आहेत, 2 API चे प्रोजेक्ट म्हणजे तुम्ही मायक्रो सर्व्हिसेस बनवल्यात. समजा मायक्रो सर्व्हिसेस म्हणजे काय होतात की वेगवेगळे ऍप्लिकेशन्स बनणार. तर जसा लाईन नंबर 11 पासून 22 पर्यंतचा कोड आहे एका API साठी, असा सेम रिपीट होईल परत दुसऱ्या API साठी. ओके. तसंच फ्रंट एंड मध्ये तुम्हाला जर 2 APIs कन्झ्युम करायचे तर तुम्हाला परत अजून एक डिपेंड्स ऑन लिहावा लागेल. म्हणजे 30 ला जसं लिहिलंय तसंच अजून एक घेणार आहे. सो ट्राय करून बघूयात आपण. आधी एवढंच फक्त रन करा. स्वतः काय करणार तुम्ही, 1 बाय 1 डॉकर कंपोज लिहून आता कमांड लिहायची. कुठली? हे कंटेनर आणि हे डिलीट करा. फर्स्ट ऑफ ऑल डिलीट ऑल कंटेनर्स अँड आफ्टर डिलीट युअर इमेज.
सो कमांड है डॉकर डैश कंपोज अप डैश डैश बिल्ड, है ना? हम्म अनुष्का मॅडम, तुम्ही केलं का प्रॅक्टिस? नाही सर, नाही ते सर, तुम्हाला बोलतो होतो ना, थोडं इश्यू चालला इश्यू होता. चालला होता. ओके ओके. हा, आता क्लिअर आहे? हा, हो हो, कालच फ्री झालं कालच फ्री झालं त्याच्यामधून. त्याच्यामधून. ओके. चल, थोडा अभ्यास करा ह्या गोष्टी. कारण डॉकर कंपोज करा म्हणजे आपल्याला कुबरनेटिस करायला सोपं जाईल. कारण डॉकर कंपोजमध्ये जसं मल्टिपल कंटेनर्स आपण मॅनेज करतोय, सिमिलरली आपल्याला कुबरनेटिसमध्ये तेच करायचं. ज्याला डॉकर चांगलं जमेल ना, त्याला कुबरनेटिस खूप सहज समजेल. कारण तिथे ऑन डेली बेसिस आपल्याला कंटेनर्स बनवायचे आहेत. हो सर, हो आज सर, आज रात्री पाहून घेते. रात्री पाहून घेतो ते. ओके. सो पहिल्यांदा एपीआयच रन करा मॅडम. APIs पाथ द्या स्लॅश एपीआय स्लॅश. ओके. सो आता नवीन टॅब ओपन करून अँग्युलरचं ॲप्लिकेशन घ्या. Okay, sure. Fine. Now try to consume one more API, madam. Jamil? So create one more project, API project in the same location. इथे अजून एक सेम फोल्डर क्रिएट करू का असा? हां, प्रोजेक्ट फोल्डर डायरेक्टली. हा पाथ कॉपी करा. विज्युअल स्टुडिओमध्ये जाऊन एक नवीन प्रोजेक्ट बनवा. तो पाथ इकडे पेस्ट करा लोकेशनला. नेम द्या काहीतरी. ते कोर्स एपीआय होतं ना, याला काहीतरी डॉकर स्टुडंट एपीआय म्हणा पाहिजे तर. Docker Compose API फक्त कंपोजची गरज नाही, बस स्टुडंट एपीआय म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, student API.
ओके. आता या API मध्ये काय करायचं, स्कॅप पॅकेज वगैरे इन्स्टॉल करा फास्टमध्ये. एसक्यूएल सर्व्हर वगैरे ते ना सर. हो, SQL सर्व्हर टूल्स डिझाईन. किंवा एक काम करा ना, बेस्ट आहे, SQL नाही वापरलं तरी चालेल. डायरेक्ट हार्ड कोडेड APIs बनवा. एक मॉडेल बनवा इथे. एक प्रोजेक्टला राईट क्लिक करा, ऍड न्यू फोल्डर. ठीक आहे. मॉडेल्स एस लावा त्याला, मॉडेल्स. ठीक आहे, चलो राहू दे. आता एक क्लास ऍड करा त्याला. आयटम या क्लास म्हणून सर क्लास बनवा. त्याला काय नेम स्टुडंट्स वगैरे. दोन तीन फील्ड घ्या, रोल नंबर, नेम, क्वालिफिकेशन, पर्सेंटेज. चार फील्ड बस. हा, बस झालं. आता कंट्रोलर फोल्डरला राईट क्लिक करून एक API कंट्रोलर बनवा. API कंट्रोलर, ऍड कंट्रोलर. इथे लेफ्ट साईडला API घ्या फर्स्ट वन. स्टुडंट API कंट्रोलर म्हणा. कन्सेप्ट बनवावा लागेल सर. नाही, डायरेक्ट घ्या API. HTTP गेटला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये HTTP गेट. नेक्स्ट लाईनला राऊट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. घ्या. ठीक आहे, ऑटोमॅटिकली येत आहे. ठीक आहे, घ्या चल. अजून रेकॉर्ड्स वाढवा फक्त थोडेसे. घ्या, कॉपी पेस्ट केलं तरी चालेल, फक्त IDs चेंज केले तरी चालेल. कॉमा द्या शेवटी. हो.
ठीक आहे. हम्म. ठीक आहे, बस चालेल, एक API घेतली तरी चालेल. चालेल. कॉर्स इन्स्टॉल करा, याला कन्झ्युम करता नाही येणार. program.cs मध्ये फर्स्ट म्हणजे इथे मी जसं घेतलं होतं प्रोग्राम CS ला program.cs. हे घ्या, ऍड पॉलिसी, ऍड कॉर्स आहे ना, 10 to 22. 10 to 20. हम्म. कशामध्ये टाकलंय? वरती वायर ॲपच्या वरती. ठीक आहे. तसंच खाली द्या, ते अलाव अँग्युलर कॉपी करा. ते नाव लिहिलंय ना, अलाव अँग्युलर, आणि खाली लाईन नंबर 34 नंतर 30. ओके. app.use course. ना. आणि ब्रॅकेट मध्ये डबल कोट्स मध्ये जे कॉपी केले ते पेस्ट करा. ओके. ओके, ठीक आहे. आता याला डॉकर फाईल ऍड करा. हेच नसं कंटेनर सपोर्ट. तुम्ही ऍड केलं ना मागच्या 2 ह्याच्यामध्ये. विसरला. 2 दिवस लॅपटॉप गेले. आपल्याला फक्त डॉकर फाईल पाहिजे. एक काम करा, याला VS कोड मध्ये ओपन करा. ऑलरेडी असेल पण VS कोड मध्ये हा फोल्डर आला का बघा. हो. त्याला राईट क्लिक. आता एक काम करा, त्या प्रोजेक्टची डॉकर फाईल कॉपी करा आणि याला पाठ द्या. फक्त नेम चेंज करा, फक्त डॉकर फाईल. तुम्ही ऍक्च्युली डॉकर कंपोज ऍड केले ना, त्याची गरजच नाहीये. फक्त डॉकर कंपोज. सॉरी, डॉकर फाईल. फक्त डॉकर फाईल घेतली. पेस्ट. आता इथे मला नाव चेंज करा प्रोजेक्टची. एक सेकंड. सर्व ठिकाणी चेंज केलं. वर्कर डायरेक्टरी पण चेंज करा. केली. ठीक आहे. आता काय करा, या प्रोजेक्टला डॉकर कंपोज मध्ये पण ऍड करा. आधी एक काम करा, याची डॉकर फाईल चालते का चेक करा. कसं चेक करणार? या प्रोजेक्टला राईट क्लिक करा. ओके. ओपन इन इंटिग्रेटेड टर्मिनल. ओके. आता इथे डॉकर, कुठली कमांड आहे डॉकरची इन्स्टॉल करण्याची? डॉकर बिल्ड करण्याची कुठली कमांड मॅडम? बिल्ड कमांड शोधता. हे डॉकर डॉकर बिल्ड ही अशी ना, डॉट होता त्याच्या पुढे. कोणाचे आहे लक्षात? डॉकर बिल्ड -t पुढे
एक इमेज नेम द्यायचं. त्याचं आणि त्याचं वर्जन आणि मग डॉट. बघा होतंय का? नाव चेंज करा. हो. स्टुडंट एपीआय म्हणा त्याला. झाली. डॉक्युमेंटमध्ये जाऊन बघू आपली इमेज. डॉकर रन करा की आता. हो. हा बघा, चेक करा. ठीक आहे, इमेज बनत असेल तर रन होईल. झाली. क्रिएट. चालेल, आता काढून टाका इमेज आणि सगळ्याच काढा इमेजेस. कंटेनर पण काढून सॉरी, कंटेनर, सर्व कंटेनर इमेज काढून टाका. आता ह्याच्यामध्ये ऍड करायचं ना. सो आता अजून एक सेम हे बनवा, लाईन नंबर 11 to 22. ओके. ह्याच्याच खाली बनवू. हो चालेल की, थोडा गॅप देऊन फक्त बनवा. इंटेंट नीट घ्या, थोडस चुकतंय, बाकीचं सगळं त्याच्या आतमध्ये जाईल ना. हो झालं ते थोडंसं काय. हा, नेम चेंज करा ना त्याला स्टुडंट एपीआय म्हणा. स्टुडंट एपीआय डॉकर असं नाव द्या. API डॉकर. कंटेक्स्ट चेंज करा. आपल्या प्रोजेक्टचा नेम झाला ऍक्च्युअल वाला ते. स्टुडंट कंटेनरला नेम तेच द्या, स्टुडंट एपीआय डॉकर. याला कनेक्शन नाहीये त्यामुळे कनेक्शन काढलं तरी चालेल. डिपेंड्स ऑन काढून टाका, कमेंट करा त्यात 4 लाईन. डिपेंड्स ऑन नाही लागणार सर. नाही ना, आपल्या ह्याच्यात डेटाबेस घेतलंच नाही ना तुम्ही. नाही घेतला. पोर्ट चेंज करा. फक्त हे इनिशियल वाले करावं लागतील ना. हे पण करावं लागतील. नाही, ते राहू द्या की, इनिशियल वाले काढा. ते इनिशियल वाले केले. आणि डिपेंड्स ऑन ची सेम लाईन येणार. नाही, फक्त डिपेंड्स ऑन ला जे डॅश लिहिले ना, वेब एपीआय विथ डॉकर कंपोज, तसंच अजून एक ऍड होईल नेक्स्ट लाईनला डॅश देऊन. ओके. आणि सेम नेम स्पेस देऊन द्या. ओके. ठीक आहे. बघा बरं, ट्राय करून आता. फ्रंटेंडच्या प्रोजेक्टमध्ये नाही करावं लागणार. एपीआय कन्झ्युम करा की अँग्युलरच्या प्रोजेक्टमध्ये. त्याच कंपोनंट मध्ये फक्त अजून एक फंक्शन बनवा. कुठला कंपोनंट आहे आपण ना? पण सर्व्हिसेस मध्ये आधी मला इंटिग्रेट करावी लागेल ना ती. सर्व्हिसेस बनवलेत का तुम्ही? हो. ठीक आहे. बनवा खालीच गेट स्टुडंट इथेच बनवा. काय पोर्ट काय दिला तुम्ही? 5000 सी आणि 4 डेल्टा.
TS मध्ये ऍड झालं. हम्म. टेबल मध्ये पण करून ठेवायचं. नाही, फक्त कॉल करा का कन्स्ट्रक्टर मधून कॉल केली तरी चालेल. कन्स्ट्रक्टर मधून कॉल करून देऊ कॉल का? करून देऊ का? एन्जॉनिट मध्ये कन्स्ट्रक्टर मध्येच कॉल करा. दिस डॉट ओके. फंक्शनचं नेम. शो आले. एकदा अँग्युलरचा प्रोजेक्ट रन करून बघायची गरज आहे सर. करू शकता, एकदा चेक करा हवं तर रिझल्ट येतोय का पहा. नाही, पण अँग्युलरचा प्रोजेक्ट डायरेक्ट रन नाही ना होणार. एपीआय रनिंग मोड मध्ये नाही येणार तुमची. हा नाहीये. नाही, ठीक आहे, करा कंपोजच करा. डायरेक्ट कंपोज रन करा. एसक्यूएल सर्व्हर झालं. हां. स्टुडंट एपीआय वाले एपीआय रन करून बघा. स्टुडंट एपीआय आला डेटा. ठीक आहे, मग ती कन्झ्युम होईल अँग्युलर मध्ये. सर्वांना समजलं डॉकर कंपोज कसा वर्क होतोय? येस. रोहिणी मॅडम, अनुष्का मॅडम, बबलू, अर्चना मॅडम. झाली. स्टुडंट्सचे सुद्धा. हॅलो, बाकी लोकांना हो सर. समजलं? हो सर. So, या व्हिडिओला डॉकर कंपोज एकदा तयार करा. जमलं तर अनुष्का मॅडम हा प्रोजेक्ट पूर्ण झिप करून शेअर करा यांना इथे. ठीक आहे. चालेल. म्हणजे काय होईल, एक रेफरन्स साठी घेतील. आणि हे कम्प्लीट करा सर्वांनी, म्हणजे आपल्याला कुबरनेटिस स्टार्ट करायला. ठीक आहे. ओके सर. चालेल, ठीक आहे, करा इथपर्यंत प्रॅक्टिस. ओके.